सासू, जावई बापू, काय करू जेवायला? पालक पनीर, पुरणपोळी का काजू करी? जावई, मी एक गरीब घरचा, मला कुठं सवय एवढं भारी खायची. एखादं गल्लीतलं बारीक कोंबडा आणा धरून, घेतो कस तरी ॲडजस्ट करून. काम करताना पडलेलं भांड आणि रागात मुद्दामून आपटलेलं भांड यातला फरक फक्त लग्न झालेला समजू शकतो. पाटलाच्या वावरात बिल भरलं नाही म्हणून लाईनमन लाईन कट करायला आला. लई सांगून ऐकलं नाही, पोलवर चढला, लाईट कट केली. खालून पाटील त्याला म्हणाला, खबरदार, जर जमिनीवर पाय ठेवला तर तंगडच हातात देईल. खांब तुझा, तार तुझी, लाईट तुझी, पण खालची जमीन माझी आहे. तू तुझी लाईट कट केली, आता वावरच्या बाहेर बी तारा तारानीच जायचं. बंड्या, अरे आपल्या दोघांकडे मोबाईल आहे ना, मग सरळ फोन करण्याऐवजी तू पत्र का पाठवलंस? गण्या, ओय, मी फोन लावला होता, पण फोनमधली बाई म्हणाली, प्लीज ट्राय लेटर. गुरुजी, शौचालयांचे फायदे सांगा. गण्या, घरापासून लांब जावे लागत नाही. गुरुजी, शाब्बास. आणखी? गण्या, पुढे पुढे सरकावे लागत नाही. बायकोची मैत्रीण तिला म्हणाली, ती मुलगी तुझ्या नवऱ्याकडे किती वेळ बघत आहे? बायको तिला म्हणाली, माझं लक्ष आहे ग, पण मला पण बघायचंय की हे किती वेळ पोट आत घेऊन उभे राहू शकतात. नवरा, डार्लिंग, आजपासून आपण एकाच ताटात जेवूया का? बायको, का हो, एकदम एवढं प्रेम? नवरा, डोंबलाचं प्रेम, तेवढंच एक ताट कमी घासावं लागेल. जेवढा राग भर उन्हात गाडी पंक्चर झाल्यावर नाही येत, तेवढा राग 40 रुपयाचं कलिंगड पांढरं निघाल्यावर येतो. आणि त्याहून जास्त येतो जेव्हा बायको म्हणते, कळत नाही तर आणता कशाला. टीचर, बंड्या, तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस? बंड्या, बाई, मी गरीब घरचा आहे, मला व्हॉट्सॲप परवडत नाही. मोबाईलची बॅटरी लो झाली आहे, ही एकच वॉर्निंग अशी आहे जी सगळे भारतीय खूप गांभीर्याने घेतात.